ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेतील काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून आपण शिवसेनेत गेल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। तसंच मच्छीमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनीही मनगटावर शिवबंधन बांधलंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सुमारे 5000 मच्छीमारांसोबत तांडेल यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। या संदर्भात देवेंद्र आंबेडकर यांच्याशी अधिक बातचीत केलेली आहे आपल्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। आपल्या सोबत त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय सांगाल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण काय? माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं जे मराठी माणसावर प्रेम आणि मराठी माणसांना उद्धार करण्याचं काम, चांगलं काम करण्यासाठी मराठी माणसाचं काम करतात। त्यामुळे हिंदुत्वासाठी पण उद्धव ठाकरे साहेबांची जी भूमिका आहे त्यांना हे करण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आणि अजय निरुपमजी यांची जी दादागिरी आहे, तानाशाही आहे, हुकुमशाहीगिरी ही एवढी मोठ्या प्रमाणात वाढली की मुंबई काँग्रेस पक्ष आणि मराठी माणसं संपवण्याचं काम हे संजय निरुपम करतात। जे इकडे आलेले उड्डाण निरीक्षक म्हणून आलेले की काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत जे भेद होते ते मिटवण्यासाठी, परंतु त्यांनी BJPच्या एका नेत्यातर्फे त्यांना फोन घेण्यात आला, म्हणजे सिने अभिनेते होते धर्मेंद्रजी, त्यांना फोन केला त्यांनी आणि सांगितलं की बाळा आंबेडकर याला तिकीट देऊ नये, त्याला कुठे पाठव, की त्याला गोरेगावला तिकीट द्या, मालाडला द्या, दिंडोशीला द्या, परंतु जो तिथे राहतो, कार्य करतोय, तिथून त्याला संपून टाका। मी मागे विरोधी पक्ष नेता होतो आणि मराठी माणसांची भूमिका या मुंबई महानगरपालिकेमध्ये सतत चांगली बजावत होतो। हे असताना सुद्धा ह्या लोकांचं, काँग्रेसच्या नेत्यांचं कुठे काळबैर होतं, त्याच्यामुळे तिथून मला काढण्यात आलं। त्याच्यानंतर परप्रांतीयांना पुन्हा संधी देण्यात आली। हो, खरं आहे, मराठी माणसाला स्थानच नाही मुंबई काँग्रेसमध्ये। आज मुंबई शहरामध्ये बघा की किती लोकांना मुंबई महानगरपालिकेची तिकीट देणार आहेत। कॅमेरामॅन मनोज जाळकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।